स्वाती गोळ्या. हाय आणते. वहिनी एक कडक चहा टाकाओ. हे घ्या मॅडम. थँक्यू. आज काय नवीन? रोजच झालंय वहिनी. इतका वैताग आला ना त्या ऑफिसचा. असं वाटतं सगळं सोडून द्यावं आणि तुमच्यासारखं निवांत घरी बसावं. ए घरी बसणं काय सोपं वाटतं तुला? हो, 4 भांडी घासायची, 4 कांदे कापायचे, बाकी दिवसभर मोकळं. सकाळी ऑफिस 11ला असतं ना? उठतेस किती वाजता? 9 वाजता. मी घरी बसलेली असते ना तरी रोज 5ला उठते. दुपारचं जेवण कितीला होतं तुझं? 1:30 वाजता. मला कधी कधी 4 वाजतात. नाश्ता पण कधी कधी होत नाही. हो, पण आमचा बॉस डोक्यावर मिऱ्या वाटत असतो, त्याचं काय? अगं तुझा बॉस तुझ्यासोबत फक्त 7 तास असतो. आपली सासू माझ्यासोबत 24 तास असते. पण तुम्ही घरातच असता ना. कामं झाले की तुम्ही आरामाला मोकळे. आराम? अगं सकाळी 5ला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ह्याला काय आवडतं, त्याला काय खायला पाहिजे, कोणाची औषधं, हॉस्पिटल, गोळ्या, ह्यातच माझा दिवस निघून जातो. तू कशी कामावरून आल्यावर अशी शांत एकटी बसते? कोणी तुला काहीच बोलत नाही, कारण तू ऑफिसला जाते, थकून येते, फ्रस्ट्रेट असते, तुला तुझा मी टाईम लागतो. मी 2 मिनिटं जरी कुठे बसले ना की मला 10 आवाज येतात. स्वाती हे दे ग, ते दे ग, हे आण, ते कर. मला मी टाईमची काय गरज आहे ना? मी तर घरीच असते. अहो, पण तुम्ही घरात असता ते खूप चांगलं आहे. बाहेरच्या जगात सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण आहे. प्रगती, त्या कठीण जगात तू रोज बाहेर पडते, 4 नवीन लोकांना भेटते, 4 नवीन गोष्टी शिकते, तुझ्या आवडीनिवडी जपते. तुला माहिती आहे का, तू नोकरी करते ह्याचं खूप कौतुक आहे मला. म्हणजे तू फक्त पैसे कमवते म्हणून नाही, तर तुझी बाहेर एक तुझी आयडेंटिटी आहे आणि म्हणून तुला रिस्पेक्ट आहे. माझ्याकडे नाही आहे यातलं काहीच. सॉरी वहिनी, मी खरंच इतका विचार नव्हता केला याचा. मला वाटलं हाऊसवाईफ हा खूप सोपा जॉब आहे, पण हा तर खूप कठीण आहे. आणि बाकीचं कोणी नसेल ना रिस्पेक्ट करत तरी चालेल, पण मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते. स्वाती, हा आवरलं का? हा फक्त फोडणी द्यायची आहे. चल लवकर जेवायला ये.